नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सनई चौघडे या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की शर्वरी ते लग्नामध्ये आलेले असते आणि शर्वरी असं काहीतरी कारण काढते प्रत्येक टाईमीला त्या जयच्या समोर येण्यासाठी. जय तर हा मुलींपासून खूप नफरत करत असतो. एक ही मुलगी त्याच्या समोर नको पडायला, त्याची पडल्या क्षणी खूप चिडचिड होते आणि ह्या लग्नामध्ये खूप मोठासा राडा पण होतो. राडा असा काय होतो की शर्वरीच्या मावशीने दिलेला असतो त्या लग्नामध्ये एक हार त्यांना घालण्यासाठी आणि तो शर्वरीकडून हरवतो. शर्वरीकडून हरवत नाही, पण तिच्या निष्काळजीपणाने तो समैरा असते ना, ती चोरते. ती चोरून घेऊन जाते आणि म्हणते की काही जरी झालं तर शर्वरी हा हार सापडला पाहिजे, नाहीतर खूप तुला या लग्नामध्ये मी ना अपमानित नाही केलं ना तर माझं पण नाव नाही सांगणार. तोपर्यंत इथे शर्वरी खूप टेन्शनमध्ये येते. म्हणते करायचं तरी काय करायचं, आता तो हार आपल्या हातामध्ये सुद्धा नाही आहे आणि आपण कोणाला सांगायचं. नक्की आपण आईला सुद्धा काही बोलू शकत नाही, कारण की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या सगळा काही निष्काळजीपणा नडला आहे. शेवटी हा हार कोणी घेतला असेल, नक्की तो कसा चोरला, ते कोणाकडे तरी असणारच ना. शेवटी ह्या लग्नामध्ये मी कोणाला विचारू तरी नक्की विचारू कोणाला. पर ही समैरा जी असते ती लांबूनच शर्वरीची जी काही मज्जा चाललेली असते ना, जी धांदल उडालेली असते, नक्की शर्वरी समोर तो हार येईल का आणि तो समैराचा नक्की खरा चेहरा ह्या सर्वांसमोर आणण्यात ते कामयाब होणार का. आपण पाहूयात येणाऱ्या काही भागामध्ये काय होतंय, काय खरं सगळ्यांसमोर येणार का. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.